नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नम्रता ही ईश्वरीला सांगत असते की ईश्वरी, मला असं वाटत होतं की मगाशी अर्णव सर आलेले ना, त्यांना खरंच काहीतरी महत्त्वाचं आपल्याला सांगायचं होतं, परंतु ते शांत झाले. मला खरंच असं वाटत होतं की काहीतरी त्यांना जे काही सांगायचं होतं ते अगदी मनापासून सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की जर त्यांना काही सांगायचंच होतं तर मग त्यांनी ते सांगितलं का नाही? त्यांनी ते गप्प बसून तिथून निघून गेले. मग आपण याला समजणार तरी काय? त्यामुळे काही झालं तरीही मी त्यांचं आता काहीच ऐकणार नाही आहे. तर त्यावर जयू आत्या म्हणते की बरोबर बोलतेस इशू. त्या माणसाचं ना काही ऐकायलाच नको. अगं, तो एकदम माथेफिरू आहे. त्याच्यावर काहीच विश्वास ठेवायचा नाही आपण. काही झालं तरीही तो काहीही करू शकतो आणि तो मुद्दामच तुमचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे. ते अजिबात आपण होऊ द्यायचं नाही. त्या अर्णवचा डाव आपण अजिबात यशस्वी होऊ द्यायचा नाही. माहिती आहे ना, तो हे सगळं मुद्दाम करतो आहे. काही झालं तरीही त्या माणसावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही आपण. असं म्हटल्यावर आता तिथे ईश्वरीला अर्णवचं वाक्य आठवत असतं की मिस इंदौर, तू अजिबातच त्या अर्णवशी लग्न करू शकणार नाही आहेस आणि तुझं हे विधिलिखित मी बदलून दाखवणार. आणि अर्णव काहीतरी दाखवत होता हे ईश्वरीला आठवतं आणि ती तिथेच गप्प बसते. तिलाही मनापासून वाटत असतं की खरंच अर्णवला मला काहीतरी सांगायचं होतं, जे की त्याने सांगितलं नाही आहे. मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णव हा त्याच्या रूममध्ये असतो आणि तो सतत अंजलीचा आणि राकेशचा लग्नातला फोटो बघत असतो. आणि तो फोटो बघत असताना आता त्याला आठवत असतं की ईश्वरीला तो सांगण्याचा प्रयत्न करत होता. ईश्वरी म्हणते की माझं आणि राकेशजींचं लग्न हे विधिलिखित आहे. तर राकेश आता लग्न तुझ्याशी करू शकत नाही. तेव्हा मग असं म्हटल्यावर तो म्हणतो की हे विधिलिखित हा अर्णव राजे शिर्के बदलून दाखवणार. परंतु फोटो दाखवण्याची वेळ आली तर अर्णव काहीच दाखवत नाही. हे सगळं आता त्याला आठवत असतं. मामा म्हणतो की अर्णव, काय झालं? तू ईश्वरीला सगळं सांगितलंस का? तो फोटो तू तिला दाखवलास का? आणि हा फोटो पाहिल्यानंतर काय रिॲक्शन होती तिची? तिला धक्का बसला असेल ना तो फोटो पाहून? तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मामा, मला तिला काहीच सांगता आलं नाही. हो, मी हिम्मत करून तर तिला सांगायला गेलो होतो, परंतु तिला काही सांगता आलं नाही मला. मामा म्हणतो की मग मग तू काय केलंस? म्हणजे तू त्या ईश्वरीला काही सांगितलंच नव्हतंच. अरे, असं का केलंस तू? तू तिथे तिला सांगायला गेला होतास ना सगळं. मग काय झालं काय? तू का गप्प बसला होतास? अरे, सगळं सांगायचं होतं ना तिला. तेव्हा मामा म्हणतो की कसं सांगणार होतो मी? मला खरंच कळत नव्हतं. आणि मी हे जर सगळं तिला सांगितलं असतं तर तिने काय केलं असतं माहिती आहे ना तुला? तिने अगोदर सगळ्यात पहिले ताईला भेटली असती आणि ताईला ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या असत्या. तिचा माझ्यावर विश्वास नाही आहे, तर तिने ताईला सगळं विचारलं असतं आणि मग या सगळ्या गोष्टी ताईच्या कानावर पडल्या असत्या आणि मग हे कुठपर्यंत गेलं असतं हे तुला माहिती आहे ना. या सगळ्याचा ताईला खूप त्रास झाला असता आणि मग खरंच मला चिंता वाटते की ताईने काय केलं असतं. त्यावर मामा म्हणतो की हो हो, शांत हो अर्णव तू. परंतु आताही तू काही सांगितलं नाही आहेस. पण अर्णव, तुझ्या लक्षात येतं आहे का की तू जर अंजलीचा विचार केला आहेस तर त्यामध्ये त्या ईश्वरीचं बिचारीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आहे. जर आपण अंजलीचा विचार करून गप्प बसत राहिलो, मूग गिळून राहिलो, तर तिथे ईश्वरीच्या आयुष्याची वाट लागेल. तो राजेश हलकट माणूस त्या ईश्वरीशी लग्न करून बसेल आणि तिचं आणखीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन बसेल ना. आपण त्या गोष्टीचा विचार करायला हवा ना, की ईश्वरीचंही काहीतरी होऊ शकतं. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मामा, मला तिचाही विचार करायचा आहे. खरं तर ईश्वरीचाही विचार केलाच पाहिजे, मला माहिती आहे. परंतु काय करू? मला कळत नाही आहे. मला ईश्वरी त्याचप्रमाणे अंजलीताई दोघींचेही आयुष्य वाचवायचं आहे. त्याच्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून तो त्या दोघींनाही अशा प्रकारे फसवता कामा नये. आता त्या अर्णव म्हणतो की मला त्या राकेशने खूप मोठ्या कोंडीत पकडलेलं आहे आणि मी अशा सिच्युएशनमध्ये सापडलो आहे ना मामा, की काही झालं तरीही मला एका ठिकाणी दोघींचाही जीव वाचवायचा आहे. मला अंजलीताईचाही जीव वाचवायचा आहे आणि ईश्वरीचाही. मग मामाला तो म्हणतो की तुला माहिती आहे ना, डॉक्टरांनी सांगितलं आहे की ताईची तब्येत खूप नाजूक आहे. ती प्रेग्नंट आहे, त्यामुळे तिला धक्का लागेल असं काही ऐकवू नये. तेव्हा मग मामा म्हणतो की हो अर्णव, अरे तुझं बरोबर आहे. तेवढ्यातच आता इथे एक ऑर्डरची डिलिव्हरी झालेली असते आणि तो माणूस थँक्यू मॅडम असं बोलून तिथून निघून जातो. आणि ईश्वरीला सतत अर्णव जे काही बोलला आहे ते आठवतं. ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदौर, तू त्या राकेशसोबत लग्न करू शकत नाहीस. तेवढ्यातच आता डिलिव्हरी झाल्यानंतर ईश्वरी म्हणते की चल, आपल्याला आता
लवकरात लवकर डिलिव्हरी झालीच आहे, मोदकांची ऑर्डर गेली आहे, चला बरोबर झालं. तेवढ्यात राकेश येतो. ईश्वरीजी अशी हाक मारतच येतो आणि गणपती बाप्पासमोर पेढे ठेवत म्हणतो की सॉरी सॉरी आत्या, जरा ना मला यायला उशीरच झाला. काय आहे ना, तुम्हाला माहिती आहे का ईश्वरीजी, मी आज गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि तिकडे त्यांना मोदकही ठेवलेत बरं का, तुमच्या माझ्यासाठी. त्याचप्रमाणे आपल्या बाबांसाठीही मी देवाकडे नवस बोललो आहे की लवकरात लवकर त्यांना बरं वाटू दे आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे. तेव्हा मग आता ईश्वरी बघत राहते आणि त्याचनंतर आता तो म्हणतो की चला सगळं काही व्यवस्थित होईल. आता गणपती बाप्पाला एकदा मी बोललो आहे ना, सगळं नीट होणार आहे, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा सगळे अगदी शांत चेहरा पाडून बसलेले असतात. त्यावर लगेच राकेश म्हणतो की काय झालं, तुमचा असा चेहरा सगळ्यांचा का पडलेला आहे, काय झालं आहे, तुम्ही इतके म्हणजे सगळे टेन्स्ड का वाटताय. तेव्हा मग लगेच ईश्वरी काहीच बोलत नाही, परंतु आत्या बोलून दाखवते. अहो मगाशी तुम्ही इथे नव्हतात, आम्ही मोदक करत होतो ना, आरती झाली आणि तो अर्णवराजे शिर्के इथे आला होता मिठाचा खडा टाकायला. तेव्हा मग तो म्हणतो की काय, अर्णवराजे शिर्के इथे आला होता, कशासाठी बरं. तेव्हा मग जयू आत्या म्हणते की अहो काय बोलणार त्या माणसाला, प्रत्येक वेळेला जिथे चांगलं काम चालू असतं तिथे त्याला येऊन काही ना काहीतरी करायचंच असतं. मला तर त्याचा ना इतका राग येतो म्हणून सांगू ना. तेव्हा मग राकेश म्हणतो की काय, मग काय करायचं होतं, काय केलं त्यांनी. तेव्हा लगेच ती सांगते की सांगत होता ईश्वरीला की तू राकेशजींबरोबर लग्न करू नकोस म्हणून. तेव्हा मग त्याला रागच येतो, तो म्हणतो की काय असं म्हणाला तो. त्याची हिंमतच कशी झाली एकतर इथे या घरात येण्याची आणि इथे येऊन ईश्वरीजींना सांगण्याची की लग्न करू नकोस म्हणून. हा कोण मोठा लागून गेला आणि तुम्ही तरी का त्याला सहन केलं होतं, त्याला इकडून हाकलून लावून द्यायचं होतं ना, त्याचं का ऐकत राहिलात तुम्ही. त्याचं ना आता फार फावत चाललं आहे मला असं वाटतं आहे. तेव्हा मग जयू आत्या म्हणते की छे हो, मी त्याला कुठे जुमाडणार होते, मी त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही. त्या मातेफिरूला आम्ही इकडून हाकलूनच लावलं, त्याला इथे अजिबातच उभं केलं नव्हतं मी. त्याला हकलवलं तेव्हा गपचूप निघून गेला इथून काहीच न बोलता. तेव्हा मग राकेश म्हणतो की मला सांगा, त्याने तुम्हाला काही दाखवलं का. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही. जयू आत्या म्हणते की काहीतरी दाखवणार होता, परंतु नाही दाखवलं त्याने. आता राकेशच्या मनात विचार येतो की नाही, आता काही झालं तरी या माणसाचा बंदोबस्त करायलाच हवा. त्यावेळेला मग आता लगेचच राकेश म्हणतो की ईश्वरीजी तुम्ही नका काळजी करू, मला माहिती आहे तो अर्णवराजे शिर्के नाही सगळं मुद्दाम करत असणार आपल्याला त्रास देण्यासाठी. अगोदर काकांचा अपघात घडवून आणला, यांनी त्याला शांतता वाटली नसेल म्हणून आता उगीचच तो काहीही करायला तयार झाला आहे. परंतु आपण त्याला अजिबात जुमानायचं नाही. काही झालं तरीही त्याला अशा अजिबातपणे शांतपणे त्याचं बोलणं आपण ऐकून घ्यायचं नाही ईश्वरीजी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, पण त्यावर आता राकेश म्हणतो की मला नाही, यावर एकच उपाय दिसतो ईश्वरीजी, त्या अर्णवराजे शिर्केचं तोंड बंद करण्यासाठी. ईश्वरी आणि मग बाकीचे विचारतात की काय. तेव्हा तो म्हणतो की हे सगळं बंद व्हायला पाहिजे ना, आणि तसंही काकांचीच इच्छा होती की आपल्या दोघांचं लग्न लवकरात लवकर व्हावं, त्यासाठीच ना त्यांनी लवकरातले मुहूर्त काढले होते. मग आपण आता एक काम करूया ईश्वरीजी, आपण ना आता लवकरात लवकर काकांनी जे काही अगोदरचे मुहूर्त काढले होते ना, त्या मुहूर्तावरतीच आपण लग्न करायचं. आठवड्याच्या आतच आपण लग्न करू की नाही बघा, आणि तयारीची काळजी करू नका तुम्ही. एका रात्रीत मी कसा बंदोबस्त करतो तेच बघा, तुम्ही फक्त बघतच राहाल. ईश्वरी त्याला पटकन बोलते की नाही, हे लग्न होऊ शकत नाही. असं म्हटल्यावर आता त्याला धक्काच बसतो आणि तो तिथे बघतच राहतो. नंतर आता मामाला अर्णव सांगतो की आता आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे ना, जेणेकरून त्या राकेशची दोन्ही बाजूने कोंडी झाली पाहिजे. एकतर तो त्याचा जो माणूस आहे MK, त्याला तो सारखा सारखा कॉल करतो आहे, परंतु पाटीलने त्याचा पत्ता शोधून ठेवला आहे आणि सगळ्या गोष्टी अगदी आपल्या बाजूने वळत आहेत. त्यामुळे तो MK आता त्याचा फोनच उचलणार नाही आणि त्याने जे काही पैसे टाकलेत त्यावरही आता त्याचं काम होऊ शकणार नाही. तसंही राजेशने जे काही पैसे आहेत ते व्याजावरती एकदम हेवी व्याजावरती उचललेत, म्हणून आता त्याच्याकडचा पैसा पूर्ण संपलेला आहे. तो काहीही हातपाय मारू शकणार नाही. जे कसे तरी त्याने पैसे जमवलेत ते त्याने त्या MKला दिलेत. त्यामुळे काही झालं तरीही ते पैसे आता अडकलेले आहेत आणि तो आता काहीच हातपाय हलवू शकत नाही आहे. मग मामा म्हणतो की मला समजत नाही आहे. तेव्हा मामा मला तो सांगतो की थांब मी तुला समजवतो. तेवढ्यातच आता पाटीलचा फोन आलेला असतो. पाटील हा बोलतो की साहेब मी तुम्हाला त्या MKचा नंबर पाठवतो, तुम्ही लागलीच बोलून घ्या. तेव्हा मग अर्णव लगेचच MKला फोन लावतो आणि मग MK म्हणतो की कोण बोलतं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मी अर्णवराजे शिर्के. तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही,
मग तो सांगतो की हो, मला माहिती आहे की सध्या तू त्या राजेश भोसलेसाठी काम करतो आहेस, बरोबर ना? पण मी तुला त्याचं काम सोडून माझ्या टीममध्ये ये. माझं काम कर, मी तुला त्याच्यापेक्षा ट्रिपल पैसे देतो. तेव्हा मग आता लगेच एम के म्हणतो की हो ठीक आहे, चालेल. जिथे दाम तिथे काम. तुम्ही काळजी करू नका. जिथे पैसे जास्त तिथेच आम्ही काम करणार. पण तुम्ही हे जे काही काम आहे, तुम्ही सांगताय तसं मी त्या राजेशचा गेम नक्कीच वाजवेन. तुम्ही काळजी करू नका. पण पैसे पैसे कधी द्याल? त्यावेळेला अर्णव म्हणतो की फोन ठेव, लगेच तुला ट्रान्सफर करतो. आता अर्णव फोन ठेवल्या ठेवल्या लगेचच एम केला पैसे ट्रान्सफर करतो. तेव्हा एम के म्हणतो की वा क्या बात है, असं म्हणून आता तो पण काम करण्यासाठी उत्सुक असतो. कारण अर्णवने लगेच त्याला काही न बोलता त्याची इज्जत ठेवून पैसे दिलेले असतात, जे की राकेशने त्याला अगदी चोरासारखं म्हणजेच अगदी भिकाऱ्यासारखं ट्रीट केलेलं असतं. आता एम के म्हणतो की आता राजेश भोसले तुझा गेम संपला. तर इथे मामा म्हणायला लागतो की अर्णव, मग आता तू काय विचार करतो आहेस की नक्की काय करायचं आहे पुढे? त्यावेळेला आता अर्णव म्हणायला लागतो की काय करायचं म्हणजे आता एकच गोष्ट करायची, ती म्हणजे त्या राकेशला आपण सगळ्या बाजूने ट्रॅपमध्ये अडकवायचं. असं काहीतरी केलं पाहिजे ना, जेणेकरून तो दोन्ही बाजूने अडकला पाहिजे. एका बाजूत अडकला तर दुसऱ्या बाजूला देखील अडकला पाहिजे. कारण काय ना, आपण ईश्वरीच्या नकळतच त्याला अशा ट्रॅपमध्ये अडकवायचं आहे की ईश्वरीसमोर त्याची खरी बाजू आली पाहिजे आणि हे जे काही चाललं आहे ते सगळं ईश्वरीसमोर क्लिअर झालं पाहिजे. म्हणजे काही झालं तरी ईश्वरी ही त्याच्यासोबत लग्न करायला तयार होणार नाही. ती माघार घेईल अशी काहीतरी सिच्युएशन आपल्याला निर्माण केली पाहिजे आणि त्या राकेशला आपल्याला कोंडीत धरलं पाहिजे. आतापर्यंत तो माझ्यासाठी ट्रॅप टाकत होता, आता त्याच्यासाठीच ट्रॅप पडेल. तेव्हा मामा म्हणतो की अर्णव, तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. जेव्हा स्वतः ईश्वरीला त्याची खरी बाजू समजेल ना, तेव्हा कुठेतरी ईश्वरी त्याच्यावरचा विश्वास उडवून टाकेल आणि त्याच्याशी लग्न मोडून टाकेल. मग आता अर्णव म्हणतो की तेच. आता या एम केला पैसे दिलेत, हा एम के काही त्याचं काम करणार नाही. तो मला फसवण्यासाठी हा डाव टाकत होता. आता त्या राकेशला कळणार पण नाही की त्याला फसवण्यासाठी मी हा डाव कसा टाकला आहे ते. काही झालं तरीही राकेशला यामध्ये मी अडकवणारच. आणि हो, काही झालं तरीही एम के हा त्याच्या विरोधात असेल आणि पाटील त्याच्याबद्दलची सगळी माहिती मला पुरवत राहील. चारी बाजूने जेव्हा हा राकेश अडकेल ना, तेव्हा त्याची कोंडी होणार. त्याच्याकडे जेव्हा पैसा नसेल ना, तेव्हा मात्र त्याला काय करू काय नाही असं होणार. आता हे जे काही त्याचे थोडेफार पैसे आहेत, त्याच्या जीवावर तो उडे मारतो आहे ना, आता काहीच होऊ शकत नाही. तेव्हा मग आता राकेश म्हणतो की ईश्वरीजी, असं का बोलताय तुम्ही? आता लग्न होऊ शकणार नाही म्हणजे? तेव्हा मग जयू आत्या म्हणते की अगं ईश्वरी, असं काय बोलतेस तू? तसंही आपल्या दादाचीच इच्छा होती ना की लवकरात लवकर तुमच्या दोघांचंही लग्न व्हावं म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते की आत्या, हो मला माहिती आहे की बाबांची इच्छा होती की लवकरात लवकर लग्न व्हावं. परंतु तुला कळतंय का की आता बाबांची अवस्था काय आहे? बाबा कोमामध्ये आहेत आणि त्यांची हीच इच्छा होती की त्यांनी माझं लग्न त्यांच्या डोळ्याने बघावं, बरोबर ना? आणि मग बाबा अशा अवस्थेत असताना मी तरी कसं लग्न करणार आहे? जर बाबा अशा त्रासात असतील, असं त्यांना त्रास होत असेल, तर मग मी हे लग्न लवकरात लवकर नाही करू शकत. काही झालं तरीही. त्याच वेळेला आता लगेच राकेश म्हणतो, ईश्वरीजी, पण तुम्ही समजून तरी घ्या. अहो, काकांना हेच हवं होतं की आपलं लग्न व्हावं. तसंही त्यांचे आशीर्वादच असतील. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही म्हणताय की आपण काकांची वाट बघूया, परंतु डॉक्टर कसं म्हणतायत तुम्ही पाहिलंत ना, काकांना शुद्धीवर यायला किती वेळ लागू शकतो? कदाचित काही आठवडे, काही दिवस, काही महिने किंवा अनेक वर्षही लागतील. मग आपण किती वेळ लग्नासाठी वाट बघणार आहोत, बरोबर ना? काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय? म्हणजे आपण इतका वेळ या लग्नासाठी थांबायचं आहे असं वाटतंय? मग तर काय, त्या अर्णवराजे शिर्केचं आणखीनच फावत जाईल आणि आणखीनच तुम्हाला या गोष्टीबद्दल तो त्रास देत राहील. म्हणून मी तुम्हाला सांगतो ईश्वरीजी की आपण इतकं वाट बघायला नको. लवकरात लवकर आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतंय. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की नाही, कितीही वेळ लागला तरी चालेल. राकेशजी, मी थांबायला तयार आहे. माझ्या बाबांची हीच इच्छा होती की माझं लग्न हे त्यांच्या डोळ्यादेखत व्हावं आणि त्यांनी हा आनंदाचा सोहळा बघावा, बरोबर ना? मग मी बाबांच्या इच्छेखातर हे लग्नासाठी कितीही काळ थांबायला तयार आहे आणि बाबांसाठी मी किती वेळ थांबू शकते, कारण त्यांना माझं हे लग्न बघायचं आहे. आणि मला असं वाटतं आहे राकेशजी की तुम्हीही माझ्या या निर्णयाचा आदरच कराल, बरोबर ना? असं ईश्वरी त्याला म्हणते आणि तो म्हणतो की हो ईश्वरीजी, मी तुमच्या प्रत्येक निर्णयाचा आदरच करीन. त्याच वेळेला जयू म्हणते की चल नमो, आपण नैवेद्याचं बघूया आणि ते आत निघून जातात. ईश्वरी बाप्पाला नमस्कार करते आणि राकेश मनातच म्हणतो की काय बावळट पोरगी आहे ही, डोक्यावर पडली आहे की काय? तो म्हातारा कधी शुद्धीवर येईल याचा काही नेम नाही आहे आणि म्हणे की बाबा शुद्धीवर आल्यावर लग्न करणार आहे. खरंच बावळट आहे मुलगी.
असं म्हणून आता तो तिलाच हिनवत असतो. नंतर आता मामा म्हणत असतो की अर्णव, पुढे काय करायचं ठरवलेस तू? कशा पद्धतीने पुढे चाल खेळायची? आता अर्णव म्हणतो की मामा, आता शांत बसायचं नाही आहे. तसंही पाटील आणि MK दोघेही मिळून या गोष्टीचा छडा लावणार आहेत आणि कशाप्रकारे कशाप्रकारे त्या राकेशला अडकवणार आहेत हेच मला बघायचं आहे. राकेशची मला चारी बाजूने कोंडी करायची. किती काही झालं तरीही तो राकेश या सगळ्यामधून सुटला नाही पाहिजे, एवढंच हवं आहे मला, असं तो बोलत असतो. तेवढ्यातच पाटीलचा कॉल येतो. आता पाटील म्हणतो की साहेब, सगळी व्यवस्था मी करून ठेवली आहे, तुम्ही काळजी करू नका, फक्त तुम्हाला लागलीच तिथे यावं लागेल. तेव्हा मग पाटील मला अर्णव सांगतो की एक काम कर, MK आहे ना, त्याला तुझ्या मदतीला घे, सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित होतील, दोघं मिळून करा आणि आपल्याला आता या क्षणाचाही वेळ घालवायचा नाही आहे, लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी मार्गी लावायच्या. आणि आता पाटील आणि MK अर्णवचे दोन्ही सूत्रधार एकत्र आल्यामुळे मजाच येणार असते. तर इथे मामी म्हणते की अगं, आपण स्टीमरमध्ये मोदक उकडायला ठेवले आणि अंजली गेली म्हणून आपण तसेच गेलो, थांब बघूया कसे झालेत मोदक ते. म्हणून आता ते मोदकाचं पात्र उघडतात आणि बघतात तर सगळे मोदक अगदी जास्त स्टीम झाल्यामुळे फुटून गेलेले असतात आणि दोघेही घाबरतात. आता काय करायचं? मामी म्हणते की अगं बघ ना, आपण लक्ष दिलं नाही वेळेवर, बघ ना हे मोदकच आता फुटून गेलेत, असा नैवेद्य आपण बापाला दाखवू शकत नाही, आपली लाज होईल बघ. तेव्हा मग लावण्य म्हणते की आता काय करायचं? तेव्हा ती म्हणते की अगो, आपल्याला ना आता ऑनलाईन मोदक ऑर्डर्स करावे लागतील. तेव्हा मग लावण्य म्हणते की येस येस मामी, तुम्ही काळजी करू नका, डोंट वरी, तसंही मी तुमची पार्टनर इन क्राईम आहे की नाही, थांबा मी फोन लावून मोदकाची ऑर्डर देते, तसंही आता ऑनलाईन सगळीकडे मोदक मिळतात, तुम्ही काळजी करू नका, आपण बघूया. त्याच वेळेला आता लगेचच ती फोन लावते आणि म्हणते की हॅलो, मी बँड्रा वेस्टमधून बोलते आहे, लावण्य देशमुख, मला 50 उकडीचे मोदक हवे आहेत पुढच्या 20 मिनिटामध्ये. तेव्हा आता लगेचच ती म्हणते की मॅडम, आत्ताच आमचे मोदकाचे ऑर्डर्स होते आणि सगळा माल खपलेला आहे, आत्तापर्यंत आमचे बनवलेले सगळे मोदक विक्रीला गेलेत, तुम्हाला आता नाही मिळू शकत मॅडम, सॉरी. तेव्हा लगेच लावण्य म्हणते की अहो, असं काय करताय, प्लीज बघा ना काहीतरी ॲडजस्ट होतं आहे का? अहो, तुमचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत आणि तुम्ही फार छान मोदक बनवतात अशी तुमची ख्याती आहे, त्यामुळे प्लीज बघा ना, जरा 50 मोदकाची ऑर्डर होती आहे का, प्लीज काहीतरी बघा ना, होतं आहे का? आणि तसंही नैवेद्यासाठी हवे तो मोदक, आणि तुम्हाला मी हवं तर डबल नाही ट्रिपल पैसे देते मोदकाचे, परंतु प्लीज ऑर्डर मला मिळाली पाहिजे. तेव्हा मग ती म्हणते की बरं बरं मॅडम, मी दुसरीकडे कुठेतरी अवेलेबल होतं आहे का ते बघते, असं आता ते बोलायला लागते. मग लावण्य म्हणते की बरं ठीक आहे, पण प्लीज लवकरात लवकर मोदकाच इथे आले पाहिजे, नैवेद्यासाठी हवेत. तेव्हा मग ती मॅडम म्हणते की हो मॅडम, तुम्ही नका काळजी करू, मी बघते कुठे काही पॉसिबल होतं आहे का ते तुम्हाला कळवते. तेव्हा मग ती म्हणते की हो हो लगेच, आणि हो तुम्ही मलाच या नंबरवरती कॉल करा ऑर्डर देताना, असं ती सांगते. त्यानंतर मग लावण्य आता खुश होते आणि म्हणते फायनली आता मोदकाची ऑर्डर घेतलेली आहे मामी, आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही. मग मामी म्हणते की थांब, आता आपल्याला या मोदकांची काहीतरी वाट लावली पाहिजे, असे जर मोदक पाहिले तर सगळीकडे प्रॉब्लेम होईल. नम्रता म्हणते की इशू, आपल्या आजच्या दिवसामध्ये फार छान घरूनही ऑर्डर्स गेल्या ना गं, सगळं खूप छान झालं. मग नंतर आता आत्या म्हणत असते की ईश्वरी, मला असं वाटतं आहे ना की राकेशजी जे काही बोलत होते लग्नाबाबतीत ते अगदी बरोबर बोलत होते, म्हणजे दादाला शुद्ध कधी येईल हे कधी आपल्याला सांगता येणार नाही, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितले त्याप्रमाणे कधीही त्याला शुद्ध येऊ शकते, त्यासाठी अनेक वर्ष देखील लागू शकतात. मग आपण हे कसं काय सहन करणार आहोत आणि काय करणार आहोत? राकेशजी तरी किती वाट बघतील ना. ईश्वरी म्हणते की हो आत्या, मला समजते त्यांचं म्हणणं, परंतु खरंच मला असं वाटतंय की गणूबाप्पाच्या आशीर्वादाने बाबांना लवकरात लवकर शुद्ध येणार आहे आणि बाबा लवकरात लवकर माझ्या लग्नासाठी तयार असतील, असंच मला वाटतंय. तेव्हा मग आता लगेच आत्या म्हणते की हो ईश्वरी, ठीक आहे, तू म्हणतेस ते ठीक आहे, परंतु काही झालं तरीही आपल्याला यासाठी तयार असायला हवं आणि दादा कधीही शुद्धीवर येऊ शकतो आणि गणपती बाप्पाला आपण आशीर्वादच मागूया की लवकरात लवकर दादा शुद्धीवर आला पाहिजे. तेवढ्यातच नम्रताला ईश्वरी म्हणते की ताई, आता ही ऑर्डर झाली आहे ना की किचन लॉगआउट करून टाक. तेवढ्यात नम्रताला कॉल येतो आणि ती म्हणते की मॅडम, 50 उकडीचे मोदक हवे आहेत नैवेद्यासाठी, तेही पुढच्या 20 मिनिटांमध्ये. तेव्हा लगेच नमू म्हणते की काय म्हणताय तुम्ही, 50 उकडीचे मोदक तेही 20 मिनिटांमध्ये, कसं पॉसिबल आहे? त्यावर ती म्हणते की प्लीज बघा ना, एक अर्जंट ऑर्डर होती, तुम्हाला हवे तर जास्तीचे पैसे देण्यात येतील. तेव्हा मग लगेच ती म्हणते की बरं ठीक आहे. मग ईश्वरी ते ऐकते आणि म्हणते की नमूताई, ऐक ना, अगं उकडीचे मोदक हवे आहेत अर्जंटली, म्हणजे नक्कीच बाप्पाच्या नैवेद्यासाठीच हवे असणार आहेत ना. ठीक आहे, तू त्यांना सांग की ऑर्डर वेळेत तुमची पूर्ण होईल, मिळेल ऑर्डर तुम्हाला, असं कळवून टाक.
त्यावेळेला मग आता लगेच नमू म्हणते की ठीक आहे, तुमची ऑर्डर आम्ही घेतलेली आहे. तर आता ईश्वरी म्हणते की कुठेतरी नक्कीच गरजू म्हणजेच घाईघाईत मोदक हवे असणार आहेत. आम्ही लवकरच ऑर्डर पूर्ण करतो. तेव्हा मग ती बाई खुश होते आणि म्हणते की ठीक आहे, चालेल, मी तुमच्या फोनची वाट बघते. आणि ईश्वरी आता मोदकाची तयारी करायला सुरुवात करते, कारण तिला पुढच्या 20 मिनिटांमध्ये 50 मोदक हवी असतात. नंतर मग आता इथे नम्रता म्हणत असते की ईश्वरी, सगळं काही व्यवस्थित होईल, तू नको काळजी करूस, आपण करूया पटापट मोदक. तर इथे राकेश मात्र टेन्शनमध्ये असतो, कारण जे काही घडले त्याच्यामुळे त्याला खूप राग आलेला असतो. ईश्वरीने लगेचच लग्नाला नकार दिलेला असतो, म्हणून तो म्हणतो की काय चाललं आहे या इंदोरी जिलेबीचं. म्हणजे तिला लग्नासाठी मी आता होकार मागतोय आणि लवकर लग्न करायचं आहे असं म्हणतोय, परंतु तरीही ती आडेवेडे घेते आहे. म्हणजे आत्तापर्यंत माझ्याशी लग्न करायला तयार असलेली माझी इंदोरी जिलेबी आत्ता ही सगळी नाटकं का करते आहे? का हे सगळं करते आहे? आतापर्यंत मी तिच्या सगळ्या गोष्टी सहन केल्या, का तर तिच्याशी लग्न करायचं होतं म्हणून. परंतु आता नाही, अजिबात नाही. आता हा राकेश अजिबात शांत बसणार नाही. ईश्वरी, तुला काही झालं तरी लग्नाला तयार व्हावंच लागेल, नाहीतर हा राकेश भोसले काय करू शकतो हे तुला माहिती नाही आहे. मी काहीही करून तुला लग्नासाठी तयार करू शकतो. त्यामुळे एक गोष्ट कायमच लक्षात ठेव, काही झालं तरीही मी तुला असं मोकळं सोडणार नाही. तुला लग्नासाठी तयार व्हावंच लागेल आणि जर तू तयार झाला नाहीस तर मला जबरदस्ती अशी परिस्थिती निर्माण करावी लागणार आहे ना, की तुला लग्न हे करावंच लागणार आहे माझ्याशी. तेवढ्यातच तो म्हणतो की अगोदर त्या अर्णवराजी शिर्केला बघतो आणि मग तुझ्याकडे वळतो. तेव्हा मग तो एम केला फोन करत असतो आणि म्हणतो की हा एम के आत्ता तरी फोन उचलतो की नाही काय माहिती. आता त्याला राकेश पुन्हा फोन लावतो आणि म्हणतो की काय रे एम के, जास्त माज आला आहे का तुला? अरे पैसे घेतलेस ना, मग फोन का नाही उचलत आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की हो बघा राकेश शेठ, मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलो आहे. काय ना, काम मोठं आहे तर तेवढाच मोठा दाम पण असावा लागतो. ठीक आहे, तुम्ही दिलात ना, आता तुमचं काम होईल. मी तुम्हाला एका पत्त्यावर पत्ता पाठवतो, तिकडे अर्जंटली पोचा. बघा तुमचं काम कुठल्या लेवलला चाललं आहे ते. असं म्हणून तो फोन कट करून टाकतो. आता राकेश म्हणतो की नेमकं काय चाललं आहे या माणसाचं? ठीक आहे, आता हा पत्ता आला आहे, त्याच्यावर जाऊन बघतो की नेमकं काय आहे ते. परंतु त्याला काहीच माहीत नसतं की अर्णवने त्याच्यासाठी कोणता ट्रॅप टाकून ठेवलेला असतो. आता राकेश तो पत्ता बघतो आणि म्हणतो की हा पत्ता, या पत्त्यावर जायचं आहे तर. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, नम्रता म्हणत असते की इशू, अगं तू बरोबर म्हणत होतीस, ते मोदक होते ना, ते बाप्पाच्या नैवेद्यासाठीच होते मोदक. आणि हो, ते मोदक वेळेवर पोचलेही. तेव्हा मग ईश्वरी गणूबाप्पाला हात जोडत म्हणते की गणूबाप्पा, शेवटी तू वेळेवर ऑर्डर पोचवलीचच. आणि गणूबाप्पा, तुझे खूप खूप आभार की तू तुझ्या प्रसादासाठी आणि तुझ्या नैवेद्यासाठी माझ्याकडून मोदक बनवून घेतलेस. आणि काळजी करू नकोस, हे मोदक हे मी तुझ्या हस्ते अर्पण केले आहेत तुझ्यासाठी आणि तुझे आशीर्वाद असेच राहू दे. तेव्हा मग अर्णव मोदक खातो. लावण्या विचारते की अर्णव, कसे झाले आहेत मोदक? तेव्हा अर्णव एक घास खातो आणि लगेच बोलून दाखवतो की ही मिस इंदोरच्या हातची चव आहे. मिस इंदोरने बनवलेत हे मोदक. असं म्हटल्याबरोबर आता मोदक खाल्ल्याबरोबरच ईश्वरीच्या हातची चव अचूक अगदी अर्णवने ओळखलेली असते. आणि त्यामुळे आता लावण्या आणि मामी त्याच्याकडे अगदी धक्क्याने बघतच राहतात. आणि लावण्याचा चेहरा तर पार अगदी उडूनच गेलेला असतो. नंतर इथे राकेश हा एम केला भेटायला आलेला असतो. त्यावेळेला आता राकेश एम केला भेटून म्हणतो की मला तुम्हाला सांगायचंच होतं. अहो, हा मॅटर ना फार कॉम्प्लिकेटेड झालेला आहे. आपल्याला ना मोठ्या बॉसला भेटावं लागेल. राकेश विचारतो की कोण आहे मोठा बॉस? तेव्हा मग लगेच तो म्हणतो की मोठा बॉस तूच बघ, सगळ्यांचा बाप. असं म्हणून तो आता अर्णव दाखवतो. तर त्याच वेळेला अर्णव तिथे समोर बसलेला असतो. आता अर्णवला पाहिल्यावर राकेशच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो. आता नेमका अर्णव राकेशची वाट कशी लावणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.